नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण राज्यामधील बऱ्याच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चारही महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत। ई-केवायसी पूर्ण आहे, त्याचबरोबर डीबीटी ॲक्टिव्ह आहे, त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये सर्व कागदपत्रे जमा केलेली आहेत। पण यापूर्वी ऑफलाईन सिस्टीम असल्याने त्यावेळी सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पण ज्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर महिन्यापासून निर्णय घेतल्यानंतर हे पैसे वेळेवर पात्र असून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीत। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा फायदा होणार आहे। तर लाभार्थ्यांचे जेवढे पण पैसे पेंडिंग आहेत किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यांचे 6,000 रुपये ज्यांचे बाकी आहेत, हे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 25 एप्रिल 2025 रोजीपासून एक पंधरवडा उपक्रम ॲक्टिव्हिटी याचं नियोजन केलेलं आहे। तर 25 एप्रिल 2025 ते 12 मे 2025 पर्यंत हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा राज्य शासनाने जाहीर केलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये 7वा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 12 तारखेपर्यंत कशा पद्धतीने जमा होतील ते येथे तुम्हाला कळणार आहे। तर सर्व विभागाच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्सफर करण्याबाबत सूचना देऊनही लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत। कार्यवाही पूर्ण न झाल्याने सदर कार्यवाही देखील 12 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्यात यावी। तर 12 मे 2025 पूर्वी तुम्हाला हे पैसे येतील या संदर्भात संबंधित विभागांना महाराष्ट्र शासनाने तसे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर या सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयांनी घ्यावी आणि संबंधित लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्या असा आदेश त्यांना दिलेला आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।